हाय यूट्यूब मंडळी, मी आज महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. मला माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचायला खूप आवडतात, म्हणूनच मी काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्हाला सध्या माहीत आहे मी लाईव्ह घेत नाही, तर लाईव्हवर बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण जर व्हिडिओ काढून बोललो तर खूपच छान आहे असं मला वाटतं. कितीही टेन्शन असू द्या, आपल्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नका. एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास होत असेल तर तीच गोष्ट सारखं त्याचा विचार करून त्रास करून घेऊ नका. तर 9 नंबर सेक्टरमध्ये बाजार लागला होता उलवेमध्ये. त्यावेळेस मी भाजी घेण्यासाठी गेले होते. मी जास्त काही व्हिडिओ काढलेला नाही आहे, थोडासाच काढला. ह्या व्यक्तींकडं खूप छान छान ब्लाऊज असतात. 150पासून सुरुवात आहे, ते तुम्हाला 350पर्यंत ब्लाऊज भेटतो. 150 ते 350पर्यंत. नक्की इकडं आल्यावर तुम्ही ब्लाऊज घ्या. आणि हे तुम्हाला माहिती आहे पावसाळा चालू झालेला आहे आणि मध्ये खूप पाऊस पडत होता आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला चमचमीत खावंसं वाटतं. तर मी मस्त मेंदू वडे बनवले होते. मस्त खा आणि मस्त जगा. आपला त्रास आपण लोकांपुढे बोलू बी शकत नाही. त्याच व्यक्तीकडे टेन्शन काय कमी असतं? प्रत्येक व्यक्तीला टेन्शन असतंच. मी तुम्हाला माझे चांगले विचार सांगून तुम्हाला मोटिवेट करणार आहे. मी माझ्या नातेवाईकांकडून खूप अनुभव घेतले. कोणी आपल्यावर जळत असेल, आपली निंदा करत असेल किंवा आपला कधी ना कधीतरी विश्वासघात केला असेल तर त्यांना त्यांच्या कर्मावर सोडून द्या. तुम्हाला तर माहीत आहे स्वामी समर्थ आहेच न्याय करायला आणि ते नक्की न्याय करतील. तर हे आहे उलवेचं वातावरण. पाहू शकताय, पाऊस पडून झाल्यावर असं वातावरण झालं होतं आणि खूप पाऊस होता. त्यावेळेस मी हे सर्व चित्र रेखलं आहे, मस्त शूट केलेलं आहे की तुम्ही उलवेचं वातावरण बघावा छान. आणि कुणी आपल्याविषयी आपल्याला वाईट बोलत असेल अशा व्यक्तींना पण तुम्ही इग्नोर करा, कारण की तुम्ही त्याला उत्तर देत राहणार, ते तुम्हाला अजून काहीतरी बोलणार, मग अजून आपल्या मनाला लागणार. त्यापेक्षा तुम्ही जितके शांत राहाल तितकं चांगलंच आहे. स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि डिप्रेशनमध्ये जाऊ नका. आणि विश्वासघाताचं बोलून गेलं ना तर आपल्या नात्यामध्येच कोणता ना कोणता नातेवाईक आपला विश्वासघात करतच असतो. आपण भावनेच्या आहारी जातो. आपल्याला त्या व्यक्तीबद्दल खूप वाईट वाटायला लागतं. त्याची परिस्थिती बघून आपल्याला त्याची दया येते. आपण लगेच विश्वास करतो आणि पैसेसुद्धा देतो डोळे झाकून आणि नंतर आपल्याला खूप भोगावं लागतं. तर आहे उलवेचा बाजार. आमच्याकडे इथं सेक्टर 9मध्ये दर रविवारी असा बाजार भरलेला असतो. आणि खरं सांगते तुम्हाला, जितकं पाहिजे तितकं मी भाजी घेते, कारण की ह्या मार्केटमध्ये भाजी खूप स्वस्त असते, केवढी काही महाग नाही. जसं मुंबईला असते तसंच असतं. आणि डोंबिवलीला माझी बहीण राहते, तिथं माझ्या भाच्याचा वाढदिवस होता तेव्हा मी गेलेली होते. आणि मग तिथून अजून एका नातेवाईकाकडे गेलेली आणि तिथून मग आता घरी निघाली होती. आणि खूप वैताग खूप आला होता, कारण की पाऊस पण खूप होता. आणि खरंच घरी जाईपर्यंत मला इतका थकवा आला ना, मग चेंबूरवरून डायरेक्ट डोंबिवलीला वगैरे जायला बरं वाटत होतं, पण उलवेवरून डोंबिवलीला जाणं मला खूपच अवघड वाटतं. पण हळूहळू होईल आदत. आता नवीनच आहे ना, आता उलवेवरून बाहेर कुठं लांब पडायचं म्हटलं तर थोडंसं त्रास तर होणारच. आणि हे आहे आमच्या उलवेतील स्वामी समर्थांचं मंदिर आहे, जिथे 4 गुरु आहेत. श्री स्वामी समर्थ आहे, श्री गजानन महाराज आहेत, दत्तगुरू आहेत आणि श्री साईबाबासुद्धा तिथं आहेत. म्हणजे आपल्याला एकाच मंदिरात 4 गुरूंचे दर्शन मिळतं. आणि आज गुरुवार असल्या कारणाने मी गेलेली दर्शन घ्यायला. मी दर गुरुवारी तिकडे जाते. मला खूप बरं वाटतं मंदिरात गेल्यावर, थोडीशी शांती मिळते. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला यूट्यूबने हाईपचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा टच करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.